नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. कळवण प्रकल्पस्तरीय आश्रमी क्रीडा स्पर्धा संपन्न. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोदेश्वर, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक अथक प्रयत्नाने खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत पोहोचतील. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत कळवणच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन शासकीय आश्रमशाळा दोदेश्वर येथे झाले. याप्रसंगी प्रकल्प अधिकारी अकोनुरी नरेश यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. शिस्त, संघभावना व स्वसंरक्षण हे गुण खेळामुळे आपल्या अंगी बनतात. खेळामुळे आरोग्य व शारीरिक सुदृढता चांगली राहते. खेळामुळे उद्याच्या भारताचे सुदृढ नागरिक तयार होतील. मेहनत केल्याने संघ भावना व मित्र तयार होतात, असे यावेळी त्यांनी सांगितले. कळवण प्रकल्पाचे खेळाडू हे अथक प्रयत्न करतील तर ऑलिम्पिक स्तरावरही पोहोचतील, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर कापडणीस होते. स्पर्धा खेळेनळीच्या व निकोप वातावरणात पार पडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. कळवण प्रकल्प अंतर्गत कळवण, सुरगाणा, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड व नांदगाव या तालुक्यांचा समावेश आहे. कळवण प्रकल्पामध्ये 40 शासकीय व 40 अनुदानित अशा 80 आश्रमशाळांचे खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. याप्रसंगी सरपंच जयश्रीताई देवकर, राजू गातवे, बी.व्ही. निकम, आर.एस. साबळे, आर. तोरणे, एस.सी. पवार, एस.व्ही. पाटील, बी.एन. देवरे, के.एल. वाघचौरे, विविध शाळेतून आलेले सर्व संघ व्यवस्थापक, क्रीडा शिक्षक व शिक्षकस्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर यांनी केले. सूत्रसंचालन दीपाली पगार, प्रीती पगार यांनी केले. संजय पगार यांनी आभार मानले. या स्पर्धेमध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल या सांघिक क्रीडा प्रकारांवर तहसील रिपोर्टर आबाजी राऊतची रिपोर्ट.